नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सचिन गोयकर सर असून आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील नातेसंबंध हा चॅप्टर पाहणार आहोत. नातेसंबंध हा चॅप्टर बरेच विद्यार्थी एक लॉजिक लावून किंवा एक रेषा मारून सोडवतात. तर हा चॅप्टर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत. तर हा चॅप्टर आपण एक 5 चिन्ह आहेत. 5 चिन्हांनी शिकणार आहोत. जर 5 चिन्ह तुम्हाला कळली तर तुमच्या कुठल्याही पेपरमधला कुठलाही प्रश्न चुकणार नाही. कारण पोलीस भरतीला प्रत्येक पेपरमध्ये नातेसंबंधचा एक तरी प्रश्न असतोच. तर ती 5 चिन्ह काय आहेत ती तुम्हाला अगोदर कळली पाहिजे आणि ती चिन्ह कशी वापरायची ती एक कळली पाहिजे. तर बघा ते 5 चिन्ह काय आहेत ती मी अगोदर सांगतो. बघा कुठलाही पुरुष असेल पूर्ण कुठलाही पुरुष असेल त्या पुरुषासाठी चिन्ह काय घ्यायचं पूर्ण बॉक्स घ्यायचा. काय चिन्ह घ्यायचं बॉक्स. पुरुष म्हणजे कोण? बघा आपला आजोबा कोण येतं पुरुष. आपलं वडील कोण येतं पुरुष. आपण कोण येतं पुरुष. आपल्यापेक्षा लहान मुलगा आहे ती पण कोण आहे पुरुषच आहे. मग कुठलाही पुरुष असेल चिन्ह काय घ्यायचं पूर्ण बॉक्स. चिन्ह काय घ्यायचं रे बॉक्स. पहिले चिन्ह कळले का? दुसरं चिन्ह कुठलीही स्त्री असेल कुठलीही स्त्री असेल त्याचं चिन्ह काय घ्यायचं पूर्ण वर्तुळ. चिन्ह काय घ्यायचं वर्तुळ. म्हणजे बघा आपली आजी कोण आहे स्त्रीच आहे. आपली आई कोण आहे स्त्रीच आहे. आपल्या वयाच्या मुली कोण आहेत स्त्रीच आहेत. किंवा एकदम लहान मुलगी ती पण कोण आहे स्त्रीच आहे. म्हणजे कुठली महिला असेल त्याचं चिन्ह काय घ्यायचं पूर्ण वर्तुळ. चिन्ह घ्यायचं काय वर्तुळ. शांत बघा तिसरं चिन्ह दोन पती पत्नी दाखवायचे तर दोन नवरा बायको दाखवायचे तुम्हाला. म्हणजे दोघांचा आपल्याला काय करायचं विवाह करायचा. पती पत्नी दाखवायचे त्यांचा विवाह करायचा आहे. मग त्याचं चिन्ह काय घ्यायचं पूर्ण स्वस्तिक. चिन्ह काय घ्यायचं स्वस्तिक. 3 चिन्ह कळली का? त्याच्यानंतर बघा चौथं चिन्ह काय आहे? जर तुम्हाला दोन बहु दाखवायचे तर दोन बहु दाखवायचे तुम्हाला. मग चिन्ह काय घ्यायचं पूर्ण गुणाकार. चिन्ह काय घ्यायचं गुणाकार. किंवा दोन बहीण बहीण दाखवायचे तर दोन बहीण बहीण दाखवायचं. मग चिन्ह काय घ्यायचं गुणाकारच. चिन्ह काय घ्यायचं गुणाकारच. किंवा एक भाऊ आणि एक बहीण दाखवायची म्हणजे भाऊ आणि बहीण दाखवायची. मग चिन्ह काय घ्यायचं पूर्ण गुणाकारच. चिन्ह काय घ्यायचं गुणाकारच. भाऊ भाऊ असेल तरी बी गुणाकारच. बहीण बहीण असेल तरी पण गुणाकारच. किंवा एक भाऊ बहीण असेल तरी पण गुणाकारच. चिन्ह कळले का? बघा 4 चिन्ह कळली. एक शेवट चिन्ह आहे बघा अपत्य. मग अपत्य म्हणजे काय? अपत्य म्हणजे काय? अपत्य म्हणजे काय रे? आपल्या आई-वडिलांचे आपण कोण येतं? अपत्य येतं. अपत्य म्हणजे काय रे? मुलं-बाळ. अपत्य म्हणजे काय? मुलं-बाळ. मग त्याचं चिन्ह काय वापरायचं? हे बाण. चिन्ह काय वापरायचं रे? बाण. हे 5 चिन्ह अर्थ का? आणि आता हे 5 चिन्ह कशी वापरायची ती एक कळलं पाहिजे. 5 चिन्ह कशी वापरायची ती एक कळली पाहिजे बघा. आता हे 5 चिन्ह कशी वापरायची बघा. समजा मी असं म्हणतो पूर्ण ए हा ए व बी. मी असं म्हणलं ए व बी हे दोघं बहु आहेत. ए आणि बी दोघं बहु आहेत. मग दोघं बहु आहेत म्हणल्यावर मला सांगा तुम्ही बहु चिन्ह काय आहे रे? गुणाकार. बहु चिन्ह काय आहे? गुणाकार आहे. मग बघा ए आणि बी दोघं बहु आहेत म्हणल्यावर इथं काय चिन्ह येणार आहे? गुणाकार. हा दोघं बहु आहेत म्हणल्यावर दोघं पण पुरुष का नाही? पुरुष म्हणजे ह्याला पण बॉक्स येणार ह्याला पण काय येणार बॉक्स. कारण आता आपण बघितलंय पुरुष म्हणलं चिन्ह काय घ्यायचे गुणाकार. चिन्ह काय घ्यायचं म्हणलो गुणाकार. पहिली लाईन कळली का? किंवा मी असं म्हणतो ए आणि बी ह्या दोन बहिणी बहिणीत. ए आणि बी दोन बहिणी बहिणी. बहीण बहिणीसाठी चिन्ह काय आहे रे? बहीण बहीण चिन्ह काय आहे रे? गुणाकारच. बहीण बहीण चिन्ह काय आहे गुणाकार. इथे चिन्ह काय घेऊ मी गुणाकार. चिन्ह काय घेऊ मी गुणाकार. आता चिन्ह झालं गुणाकार. आता दोन्ही बहिणी बहिणी म्हणजे दोघं स्त्री का पुरुष? स्त्री. ही पण महिला आहे ह्याला वर्तुळ येणार. ही पण महिला आहे ह्याला वर्तुळ येणार. कुठली स्त्री असेल तर काय घ्यायचं आपल्याला
वर्तुळ. काय घ्यायचं आपल्याला? वर्तुळ. इथपर्यंत कळलं दुसरी लाईन? तिसरी लाईन बघा आता. मी असं म्हणतो, ए हा ह्या बीचा भाऊ आहे. ए हा बीचा भाऊ आहे. भाऊ असो किंवा बहीण असो, चिन्ह कोणचं आहे? गुणाकार. चिन्ह काय आहे आपल्याला? गुणाकार. ए भाऊ आहे म्हणल्यावर एक असणार पुरुष. झालं काय? बॉक्स. आता बी कोण आहे माहिती का अजून? भाऊ आहे का बहीण आहे माहिती का? नाही, फक्त ए बीचा भाऊ आहे ना. फक्त ए भाऊ आहे माहिती आहे. बी कोण आहे माहिती का आपल्याला? नाही. मग जिथं काय माहित नाही, तिथं काय लिहायचं? नाही, तिथं सोडून द्यायचं. त्याच्यानंतर बघा, मी असं म्हणतो, ए हा बीचा पती आहे. ए हा बीचा पती आहे. पती म्हणजे कोण रे? नवरा. म्हणजे ती ए आणि बी कोण आहेत रे? नवरा बायको होतं. नवरा बायको दाखवायचे आपल्याला. पती पत्नी दाखवायचे. मग चिन्ह काय घ्यायचं रे? स्वस्तिक. चिन्ह काय घ्यायचं? स्वस्तिक. आता ए हा बीचा पती. पती म्हणजे कोण रे? पुरुष. ह्याला येणार काय रे? बॉक्स. हे जर पुरुष असलं हे कोण असणार मग? स्त्री. ह्याला काय येणार रे? वर्तुळ. चौथी लाईन कळली का? त्यापुढे पाचवी लाईन बघा. मेन बघा पाचवी लाईन. मी असं म्हणतो, बी आणि सी. आम्ही काय म्हणतो? बी आणि सी. ए ची मुले आहेत. ही बी आणि ही सी. ही दोन कोणाची? ए ची मुलं आहेत. मुलं म्हणजे कोण रे? अपत्य. म्हणजे चिन्ह काय म्हणतो? बाण. मग बघा आता पहिले एक वाक्य सांगतो. आई वडील कुठले सर? वरी. आजी आजोबा त्याच्या वरील. आपण एकदम खाल्ल्या साईडला. आपण एकदम कुठलं? खाल्ल्याकडला. बी आणि सी कोणाचं? हे ची आपत्ती येतं. हे ची कोणतं मुलं येतं. हे चिन्ह काय येणार? बाण. चिन्ह काय येणार आहे? बाण. मग हे बी आणि सी काय हे मुलं म्हणजे कोण असणार? भाऊ असते किंवा बहीण बहीण असं काय असो चिन्ह काय हे रे? गुणाकार. आता मुलं म्हणजे काय असणार? पुरुष. मग ह्याला काय येणार? बॉक्स. ह्याला काय येणार? बॉक्स. ए ही ए ची काय झाली? बी आणि सी दोन मुलं झाली. कारण आपत्य कुठं दोघांची खाली. आई वडील वरी. आजी आजोबा त्याच्या वरी. आणि आपण एकदम खाली. मग बी आणि सी ए ची काय ते मुलं आहेत. मुलं म्हणजे अपत्य. मग इथं आलं बाण चिन्ह. इथं हे मुलं म्हणजे पुरुष असणार. मग दोघाला बॉक्स टाकलं. मग इथं भाऊ बहीण म्हणजे गुणाकार. त्या पुढला मी अशी म्हणतो, ए हा बी आणि सीचा वडील आहे. ए हा व्यक्ती कुणाचा? हे बी आणि सीचा. बी आणि सी कोण असणार तर? ए ची अपत्य असणार. म्हणजे बाण आलं. मग ए कोण आहे? बी आणि सीचा वडील आहे. वडील म्हणजे पुरुष आला. मग ह्याला काय आलं? बॉक्स आला. ह्याला काय आलं? बॉक्स. म्हणजे बी कोण आहे? सी कोण आहे माहिती का? नाही. म्हणजे जिथं काय माहित नाही तिथं लिहायचं नाही. जिथं काय माहित नाही तिथं लिहायचं नाही. त्याच्या पुढे बघा. समजा मी असं म्हणतो, पी हा एचा मामा आहे. पी कोण आहे? एचा मामा आहे. आता मामा दाखवायचा आहे ना. मामा म्हणजे कोणाचा आहे रे? आईचा भाऊ. एचा मामा दाखवायचा आपल्याला. आधी एची आई दाखवू. आई वडील कुठं दाखवायचं पूर्ण? वरील. माहिती आहे ना बाण. इथं एची आई म्हणजे स्त्री असणार ना. मग इथं आलं वर्तुळ. वर्तुळ म्हणजे कोणतं? स्त्री असणार ना. ही एची झाली आई. आता आईचा भाऊ दाखवायचा आहे. भाऊ असो किंवा बहीण असो. चिन्ह काय आहे रे? गुणाकार आहे. इथं आला गुणाकार. आणि आईचा भाऊ म्हणजे पुरुष कोणतरी ना. इथं आला बॉक्स. हे झाला आईचा भाऊ. आणि कोण प्रश्न काय आहे तुम्हाला? पी हा एचा मामा आहे. इथं कोण आहे? मामा. कोण आहे रे? पी. बघा पी हा एचा मामा झालाय बघा. एची आई. आईचा भाऊ. ह्याचा काय झालं? मामा. पी हा एचा मामा. हितपर्यंत कळले का? हे चिन्ह कशी वापरायची कळली का? आता बघा. आपण हे चिन्ह तुम्हाला वापरायचे कळले असले, तर मी एक आकृती काढतो. ती तुम्हाला वाचता यायला पाहिजे. बघा त्यामध्ये. हां, आता वर बघा. तुमच्यासमोर एक बोर्ड मी एक आकृती काढली.
आकृती वाचता यायला पाहिजे आपल्याला ना. आता मला सांगा की ए आणि बी कोण येतं? नवरा बायको. ए आणि बी कोण येतं? नवरा बायको. त्या पुढे बघा की बाण म्हणजे तुमचं काय रे? ए आणि बी ची आपत्ती तर कोण कोण? ही क्यू पी आणि क्यू पी क्यू आर हे ते काय झालं गुणाचे म्हणजे बहीण भावंड गुणाचे म्हणजे काय झालं? बहीण भावंड येतं म्हणजे पी क्यू बहीण भावंड येतं त्याच्यानंतर ही फक्त चिन्ह म्हणजे नवरा बायको मग क्यू ची बायको कोण येतं? येस हे आर आणि टी काय झालं? नवरा बायको स्वतः चिन्ह म्हणजे टी कोण आहे आरचा? नवरा आहे टी कोण आहे आरचा? नवरा आहे असे तर बाण आहे ह्याचा ह्यांचं काय आहे ते आपत्ती मग याचा मला कोण आहे? एक्स म्हणजे क्यूचा मला कोण आहे? एक्स पहिला प्रश्न बघा दुसरा प्रश्न क्रमांक एक असं देतो हे ए ची ए ची नात कोण आहे? प्रश्न आहे ए ची नात कोण आहे? दुसरा प्रश्न असा देतो मी टी ची सासू कोण आहे? टीची काय रे? सासू कोण आहे पूर्ण तिसरा प्रश्न असा देतो एन ची मामे कोण आहे? यांची मामे कोण आहे? चौथा प्रश्न असा येतो एक्स ची आत्या कोण आहे? पाचवा प्रश्न असा तुम्ही एक्स हा यम चा कोण आहे? एक्स हा यम चा कोण आहे? त्याच्यानंतर मी असं लिहितो वाय वाय चे काका कोण आहेत? वाय चे काका कोण आहेत? आता बरे बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत तुम्ही हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं बघा पहिलं बघा पहिला प्रश्न काय आहे? ए ची नात कोण आहे? आता नात म्हणजे कोण असते रे? मुलाची मुलगी आहे किंवा मुलीची मुलगी मग एचा मुलगा कोण आहे? पी एचा दुसरा मुलगा कोण आहे? क्यू मग एला काय तर दोन मुले पी आणि क्यू आणि क्यू ची मुलगी कोण आहे रे? एक्स मुलगा आहे आणि वाय मुलगी क्यू मुलगा मुलाची मुलगी कोण आहे रे? वाय वाय काय आहे रे? ए ची नात असणार क्यू ए ची पी मुलगा आहे क्यू मुलगा आहे आणि ए ची आर पण कोण आहे रे? मुलगी आर ची मुलगी कोण आहे रे? एन आर ची मुलगी कोण आहे? बाण आहे म्हणजे काय आपत्तीत ना आर ची मुलगी कोण आहे रे? एन ए ची वाय आणि एन ह्या दोन काय आहेत नात आहेत नात म्हणजे कोण असं मुलाची मुलगी किंवा मुलीची मुलगी त्याच्यात दुसरा प्रश्न तिची सासू तिची बाई कोण आहे रे? आर आरचं वडील कोण आहे? ए म्हणजे तिचा सासरा कोण झाला? ए मग आरची आई कोण आहे? बी म्हणजे तिची सासू कोण झाली? बी म्हणजे तिची सासू कोण असणार बरं ही बी नावाची व्यक्ती काय असणार आहे? तिची सासू असणार बी कोण असणार? तिची सासू त्याच्यानंतर बघा तर यांची मामी कोण आहे? मामी म्हणजे कोण असते रे? मामाची बायको यांचं वडील टी यांची आई आर आरचा भाऊ पी ह्याचा काय झाला? पी काय झाला यांचा मामा आरचा भाऊ क्यू मग यांची काय झाला? मामा मामा कोण आहे? येस ह्यांची काय झाली? मामी मग यांची मामी कोण असणार पूर्ण? यस नावाची व्यक्ती काय असणार यांची मामी असणार यांची काय असणार मामी त्यापुढे प्रश्न काय आहे एक्स ची आत्या कोण आहे? आत्या म्हणजे कोण असते? वडिलाची बहीण एक्स आई येस एक्स ची वडील ही क्यू आणि वडिलाची बहीण ही आर ह्याची कोण झाली? आत्या मग एक्स ची आत्या कोण आहे? ही आर नावाची व्यक्ती काय आहे रे? ही एक्स ची आत्या आहे त्याच्या पुढं प्रश्न काय आहे? एक्स हा एमचा कोण लागतोय म्हणजे एक्स हा नावाचा व्यक्ती ह्या एमचा कोण लागतोय एमचं हे वडील वडिलाची ही बायको ह्याची कोण झाली? आई आईचा ही भाऊ ह्याचा झाला मामा आईचा हे दुसरा भाऊ आहे ह्याचा झाला दुसरा मामा मग मामाचा हे कोण आहे? मुलगा मामा मुलगा कोण? आपल्या भाषेत सांगायचं नाही पुस्तक भाषेत काय झालं? मामाचा मुलगा कोण झालं? मामे भाऊ मामाचा मुलगा कोण झालं? मामे भाऊ ह्याचा अर्थ काय झाला? मामे भाऊ मामाचा मुलगा कोण असणार? मामे भाऊ त्यापुढे प्रश्न वायचे काका कोण? काका म्हणजे कोण असेल? वडिलाचा भाऊ एक्स आणि वायची आई कोण आहे? येस एक्स आणि वायचं वडील कोण आहे? क्यू
वडिलाचा ही पी कोण आहे भाऊ. वडिलांचा भाऊ कोण असेल वाय आणि एक्सचा काका कोण आहे रे? ही पी नावाचा व्यक्ती कोण आहे रे? वाय आणि एक्सचा काका आहे. किंवा ही एक्स आणि वायचं क्यू वडले ते वडिलाची कोण आहे बहीण आहे. ह्यांचे कोण झाले तर आत्या. मग एक्स आणि वायची आत्या कोण आहे? आर. एक्स आणि वायची आत्या कोण आहे रे? आर. या पूर्ण आकृतीकडे का? हे डायग्राम कडे व्यवस्थित. सांगा पहिला प्रश्न. बघा आता. पहिला प्रश्न काय आहे बघा बोर्डवर. बोर्डवरचा पहिला प्रश्न बघा. कुठे चाललाय? बघा अहमदनगर पोलीस भरती जुलै 2024 ला विचारलाय. प्रश्न काय आहे बघा. बी हा ए चा पती आहे. बघा कसं दाखवायचं बघा. बी नावाची व्यक्ती आहे का? ती कोण आहे रे? हे ए चा पती म्हणजे नवरा का नाही? मग नवरा बायको दाखवायची तर चिन्ह काय आहे आपलं? स्वस्ती. चिन्ह काय आपलं पूर्ण? स्वस्ती एक. मग बी पती म्हणजे बी पुरुष असेल. मग पुरुष म्हणजे काय घ्यायचं रे? बॉक्स घ्यायचा. पुरुष म्हणजे काय घ्यायचं? बॉक्स. मग हे पुरुष असेल हे कोण असेल मग? स्त्री. पहिली लाईन कळली का? त्याच्या पुढे पहा. ए ही सी ची आई आहे. हे कोण आहे रे? ह्या सी ची आई दाखवायची ना. बघा आई वडील वर आहे. आजी आजोबा त्याच्या वर आहे. आणि आपण एकदम खाली. मग ए आई दाखवायची. कुणाची? ह्या सी ची. मग ही सी कोण असेल तर अपत्य असेल. म्हणून बाण आला. अपत्य म्हणल्यावर बाण. त्या पुढे लाईन. पण सी पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही. ही सी कोण आहे? अपत्य आहे. पण ही ए ची मुलगी नाही. मुलगी नाही म्हणजे कोण असेल मग? मुलगा असेल. कोण असेल तर? मुलगा म्हणजे पुरुष आला. म्हणून त्याला मी बॉक्स टाकला. त्याच्या पुढील लाईन. डी ही ए ची बहीण आहे. टी कोण आहे? डी नावाची व्यक्ती ह्या ए ची बहीण दाखवायची. बहीण असो किंवा भाऊ असो. चिन्ह गुणाकाराचं. चिन्ह काय आणलं पाहून? गुणाकार. मग ह्या ए ची बहीण आहे. बहीण म्हणजे स्त्री आली. ह्याला आला वर्तुळ. त्याला काय आलं? वर्तुळ. प्रश्न काय विचारला बघा. डी चे सी शी नाते काय? प्रश्न काय आहे रे? डी चे सी शी नाते काय? बघा मी असं लिहितो. ह्या डी चे सॉरी बघा मी असं करतो. ह्या डी चे ह्या सी शी नाते काय? मग प्रश्न असा विचारावा डी चे सी शी नाते काय? म्हणजे बघा ज्याला ही चे शब्द जोडलाय पूर्ण. ज्याला ही चे शब्द जोडलाय का? ती शब्द कोण लागतोय राहिलेल्या शब्दाचा. म्हणजे बी कोण लागतोय सीचा. कारण आपण सगळी आकृती काढतो, प्रश्न काढायचो, पण काय प्रश्न विचारला हेच लिहायला येत नाही आपल्याला. प्रत्येक विद्यार्थी असं होतं. मग काय बघायचं तुम्ही? तर ज्याला चे शब्द जोडलाय चे शब्द ती कोण लागतोय राहिलेल्या शब्दाचा. म्हणजे डी चे सी शी नाते काय? म्हणजे डी कोण लागतोय? सीचा. डी कोण लागतोय सीचा? सॉरी हा एक मिनिट. हे डी कोण लागतोय सीचा? ही सीची ही आई आणि आईची ही कोण आहे रे? बहीण. मग आईची बहीण कोण असेल? मावशी. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. कळली का आकृती? आता ह्या पुढलं बघा. पुढला प्रश्न बघा ह्या पुढला. पुढला प्रश्न विचारलाय अहमदनगर पोलीस भरती 7 जुलै 2024 ला आणि ते प्रश्न विचारलाय एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला 7 सप्टेंबर 2021 ला. दोन वेळेस प्रश्न विचारलाय बा प्रश्नाचं रिपिटेशन कंटिन्यू पाठीमागे प्रश्न रिपिटेशन होतंय. आता हे प्रश्न सोडा बघा. सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. सी कोण आहे ची एकुलती एक नणंद. नणंद म्हणजे कोण असेल? नवऱ्याची बहीण. म्हणजे बघा आता सी ही व्यक्ती कोणाची? ह्या ए ची नणंद दाखवायची आपल्याला. ए ची नणंद म्हणजे याच्या आधी लग्न करू आपण. इथे स्वस्तिक चिन्ह. इथं कोणतरी बॉक्स म्हणजे पुरुष आहे म्हणजे हे याचा नवरा झाला. याचा काय झालं? नवरा झाला. बॉक्स बघा तुम्ही. हेच नवरा. ही नवऱ्याची काय असणार? सी बहीण. बहीण म्हणजे स्त्री येणार. ह्याला आला वरतून. सी ही व्यक्ती याची काय झाली रे? नणंद. याचा हे नवरा. हे स्त्री असणार ना. ह्याला आलं वर्तुळ. याचा हे नवरा. नवऱ्याची बहीण. याची काय झाली रे? नणंद. नवऱ्याची बहीण म्हणजे कोण असतंय? नणंद. त्या पुढील लाईन. सी ही बी ची आत्या आहे. ती लाईन मी तशीच ठेवतो. त्या पुढील लाईन बघा. बी हा
सीचा एकुलते एक भाऊ आहे. बी कोण आहे? सीचा एकुलते एक भाऊ आहे. आता भाऊ दाखवाय म्हणजे कोण दाखवायचं? जर आपण इकडे दाखवला तर दोन भाऊ होत्या ना. हे पहिले भाऊ आहे की. एकुलते एक म्हणजे ही डी कुठे येईन रे? ही डी इथंच येणार ना. सीचा एकुलते एक भाऊ म्हणजे कुठे येणार? इथंच येणार. त्याच्यानंतर पाठीमागची लाईन बघा आता. सी ही बीची आत्या आहे. ही सी कोण आहे? बीची आत्या दाखवायची. आत्या म्हणजे कोण असते? वडिलाची बहीण. बीचे वडील कोण असेल आता? हीच व्यक्ती असेल ना. ही बिचारा वडील डी आणि हे वडिलाची ही कोण झाली? बहीण. मग ह्याची काय झाली? आत्या. सी ही बीची आत्या झाली. तर प्रश्न काय आहे बघा. ए ही डी ची कोण लागते? म्हणजे ए नावाची व्यक्ती ह्या डी नावाच्या व्यक्तीची कोण लागते? म्हणजे ए कोण लागते? दोघांमध्ये चिन्ह काय आहे? स्वस्तिक. म्हणजे कोण आहे ती? नवरा बायको. म्हणजे ए कोण लागते? डी ची बायको लागते. म्हणजे पत्नी. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. आता कळला का बेस्ट? काय पुढे बघा. ह्या पुढला बसून तुम्हाला ह्यापेक्षा भारी कळेल. मग हे प्रश्न तुम्हाला सगळ्याला यायला पाहिजे बघा. प्रश्न बघा आहे. ए हे सी चे वडील तर ईचा भाऊ. पहिलं वाक्य नीट वाचा बघा. पहिल्या एका वाक्यातले प्रश्न चाललाय बघा. ए हे सी चे वडील. आता ही ए नावाची व्यक्ती आहे का? ही कोण आहे रे? ह्या सी च वडील येत आहे. ए कोण आहे? वडील म्हणजे पुरुष असेल. ह्याला आला काय रे? बॉक्स आला. ह्याला काय आला पण बॉक्स आला. मग ए काय झालं? सी च वडील तर ईचा भाऊ आहे. हे ए कोण आहे? ह्या ईचा भाऊ पण आहे. ह्या ईचा भाऊ जो काय म्हणजे चिन्ह येणार गुणाकार. ए कोण आहे? ह्या सीचा वडील बी आहे आणि ह्या ईचा भाऊ पण आहे. ईचा भाऊ पण आहे आणि ह्या सीचा वडील पण आहे. आता ए कोण आहे माहिती का अजून? नाही. म्हणजे तर काय नाही माहित नाही तर काय छानपणा करायचा? नाही. त्यापुढे बघा. जर सी ही डी ची पत्नी सॉरी सॉरी ही लाईन आहे. डी हा बी चा मुलगा आहे. डी कोण आहे? बी चा मुलगा. इथं डी कुठं दिसतंय का? बी कुठं दिसतंय का? नाही. मग ही तर अशी रेष मारायची. हे डोक्यातून काढून टाकायचं. पुढील लाईन काय आहे? तर डी हा ह्या बी चा मुलगा आहे. डी कोण आहे? ह्या बी चा मुलगा आहे. मुलगा म्हणजे कुठे बघायचं पूर्ण आपत्ती आहे ना. बाण दाखवायचा आणि खाली दाखवायचा. बी चा मुलगा म्हणजे पुरुष असेल मग ह्याला बॉक्स. त्या पुढील लाईन. जर सी ही डी ची बहीण आहे. सी कोण आहे रे? ह्या डी ची बहीण आहे ना. ह्या डी ची बहीण दाखवायची. ह्या डी ची बहीण दाखवायची. तुम्ही असं करू बघा आता. ह्या डी ची बहीण दाखवतो हा. ह्याची बहीण दाखव म्हणजे चिन्ह काय येणार पूर्ण? गुणाकार. आणि बहीण म्हणजे स्त्री असेल मग ह्याला काय येणार? वर्तुळ. ह्याला काय येणार? वर्तुळ. प्रश्न काय आहे बघा आता. प्रश्न विचारलाय ई चे बी शी नाते काय? म्हणजे ही ई कोण लागतंय बीचा ना. आता हे दोघं कोण आहेत? बहीण भावंड आहेत. दोघं कोण आहेत? सी आणि डी बहीण भावंड. ह्यांचा वडील कोण आहे? ए. एचं अपत्य सी आणि डी आणि बीचं पण अपत्य सी आणि डी. मग ह्या दोघांना आता काय सांगतं? हे दोघांना सांगाय पती पत्नी. नातं काय असणार? पती पत्नी. मग ह्याला काय असणार? वर्तुळ. मग तुम्ही हे एका ठिकाणी जर कट केलं काही तुम्ही एका ठिकाणी जर कट केलं तरी काय अडचण नाही. कारण बी ए बी नॉर बायको ह्यांची मुलगी सी ह्यांचा मुलगा डी. मग प्रश्न विचारलाय ई चे बघा ज्याला चे शब्द आलाय का ज्याला चे शब्द आलाय का ती कोण लागतोय राहिलेल्या शब्दाचा. म्हणजे ए कोण लागतोय पूर्ण बीचा. ई कोण लागतोय बीचा. आता हे ए कोण लागतोय बीचा. बीचा हे नवरा. हे नवऱ्याची बहीण आहे का भाऊ आहे माहिती का? पुरुष आहे ते माहिती का? नाही. जर समजा पूर्ण हे पुरुष असेल जर ही पुरुष असेल तर कोण लागणार नवऱ्याचा भाऊ? दीड. पर्याय नंबर 3. किंवा समजा मी असं केलं ही स्त्री पकडा. ही कोण झाली? नवरा. नवऱ्याची बहीण. ह्याची कोण झाली? नणंद. पर्याय नंबर 2. मग दीर बी आहे, नणंद बी आहे. मग काय लिहायचं आपण? हे कोण आहे माहिती का? लिंग माहिती आहे आपल्याला कोण आहे माहिती का? नाही. पर्याय नंबर 4 यापैकी नाही. पर्याय नंबर काय रे? 4 यापैकी नाही. दुसरा प्रश्न कळलाय का? पुढे बघा आता. चौथा प्रश्न. त्यापुढे प्रश्न कुठे विचारलाय? धुळे जिल्हा पोलीस 7 जुलै 2024 ला ह्याच वर्षी विचारलाय. पुन्हा काय बघा. ए ही बी ची पत्नी आहे. ए कोण आहे? ह्या बी ची पत्नी. पत्नी म्हणजे कोण? बायको. मग चिन्ह काय येणार? स्वस्तिक. ए पत्नी म्हणजे इथे स्त्री असन तर या वर्तुळ. बी कोण असन? पुरुष. मग ह्याला काय येणार? बॉक्स. बघा. ए ही सॉरी सी ची ना.
एकच मिनिट हा. प्रश्न काय आहे? ए ही बी ची नाही ना. ए कोण आहे? हे बी ची नाही. मग चिन्ह येण्याचा प्रश्न काय राहत? स्वस्तिक. ए पत्नी मग ह्याला येणार वर्तुळ. मग बीला काय येणार? बॉक्स. बीला काय येणार पूर्ण? बॉक्स. लाईन. सी हा बीचा भाऊ आहे. सी कोण आहे? ह्या बीचा भाऊ आहे. भाऊ म्हणजे चिन्ह येणार गुणाकार. भाऊ म्हणल्या पुरुषाचा ह्याला येणार काय नाही? बॉक्स. पहिली ए ही बीची पत्नी. दुसरी लाईन सी हा बीचा भाऊ. भाऊ असो बहीण असो चिन्ह गुणाकार. भाऊ म्हणल्या पुरुष असेल मग सी पुरुष आहे ह्याला बॉक्स टाकला. बी ही बीची आई आहे. बी कोण आहे? हे बीची आई आहे ना. मग आई वडील कोण दोघांची पत्नी वरी. म्हणजे ह्या बीची आई आई म्हणजे स्त्री असन ह्याला आलं वर्तुळ. तर डी ही ए ची कोण लागते? प्रश्न काय आहे? डी ही व्यक्ती ए ची कोण लागते? हे ची कोण लागते? डी ना. हे कोण आहे? नवरा. नवऱ्याची कोण आहे? आई. म्हणजे काय झाली? सासू. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. कळतंय का? बऱ्यापैकी. त्या पुढला प्रश्न बघा. तुम्हाला 10 प्रश्न कळलं 10 प्रश्न. कुठले काढायचं. कुठला प्रश्न घ्यायचा. तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. पण हे 5 चिन्ह काय आहेत ते कळायला पाहिजे आणि 5 चिन्ह कशी वापरायची ते कळलं पाहिजे. जर तुम्ही नियमित बघितला व्हिडिओ तर तुम्हाला काही कळणार नाही. जर पहिल्या व्हिडिओपासून बघितलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कळेल म्हणजे पूर्ण प्रश्न कळतात. जर निमित्त बघितलं तर हे चिन्ह कुठून आणलंय, हे बॉक्स कुठून आणलाय, हे वर्तुळ कुठून आणलंय, हे स्वतः चिन्ह कुठून आणलंय हे कळलं. केव्हा कळणार? तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून बघितलं तर. कन्सेप्ट अगोदर बघा. पहिला व्हिडिओ स्टार्ट आहे का तिथनं बघा. दुसरा व्हिडिओ बघू नका तुम्ही. त्याच्यानंतर बघा. त्यापुढे प्रश्न बघा. प्रश्न विचाराय कुठं? यवतमाळ पोलीस भरती 7 जुलै 2024 ला आणि त्याच्या अगोदर विचारलाय जळगाव पोलीस 9 ऑक्टोबर 2021 ला. दोनदा आलाय एकच प्रश्न. पर्याय सुद्धा बदल नाही काय नाही काय नाही. प्रश्न काय आहे बघा आता. पी हा एमचा भाऊ आहे. हे पी कोण आहे? एमचा भाऊ आहे. भाऊ असो बहीण असो चिन्ह गुणाकार. आता भाऊ म्हणल्या पुरुष आहे. ह्याला आलं बॉक्स. आता एम कोण आहे माहिती का? नाही. क्यू हा एमचा मुलगा आहे. हे एमचा मुलगा दाखवायचा आहे. खाली वरी खाली. कोण? क्यू. मुलगा म्हणजे पुरुष असेल मग ह्याला बॉक्स. त्या पुढली लाईन. पीची मुलगी आर हिचे टीशी लग्न झाले आहे. आता पीची मुलगी दाखवायची. खाली दाखव वर दाखव. खाली कोण? टीची मुलगी आर ना. एक मिनिट हा. हे पीची मुलगी आर मुलगी स्त्री आली ह्याला वर्तुळ. हिचं कोणासाठी लग्न झाले? लग्न म्हणजे स्वस्तिक कोणासंग? हे टीशी लग्न झालेलं आहे. मग टी कोणासंग? आरचा पती असेल. हे पुढलं येईल एम आणि एस या बहिणी आहेत. एम आणि हे काय रे? एस काय आहेत? बहिणी. मग बहीण असो भाऊ असो चिन्ह गुणाकाराचं. दोघी बहिणी मग दोघी पण स्त्री. दोघाला काय आणलं? वर्तुळ. तर एसचे क्यूशी नाते काय? प्रश्न काय विचारलाय? एसचे क्यूशी नाते काय? मी काय म्हणतो मला आकृती काढायची, प्रश्न सोडवायचे. प्रश्न काय विचारलाय हे कळत नाही. मग ते आपल्याला कळलं पाहिजे. काय प्रश्न विचारला बघा? एसचे म्हणजे ज्याला ही चे शब्द जोडलाय का? चे शब्द जोडलाय का? ती शब्द राहिलेल्या शब्दाचा कोण लागतो? म्हणजे एस कोण लागतोय क्यूचा. एस कोण लागतोय क्यूचा. आता एस कोण लागतोय क्यूचा? ही क्यूची कोण आहे? आई. आईची कोण आहे? ही बहीण. आईची बहीण कोण असेल? आईची बहीण मावशी. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर बोललो 2. कितपर्यंत कळले का? काय पुढला प्रश्न बघा. प्रश्न काय विचारलाय? पुणे लोहमार्ग पोलीस भरती 7 जुलै 2024 ला. ह्याच वर्षी विचारलाय. आता व्यवस्थित बघा. मी जर म्हणतो तुम्हाला ही जर कन्सेप्ट कळली तर तुमचा एक बी एक पण म्हणतोय कुठल्याही पुस्तकातला कुठला प्रश्न चुकणार नाही. तू एमपीएससी कर, पोलीस भरती कर, मार्केट मधलं कुठलं पुस्तक उचल, तुझा एक पण प्रश्न चुकणार नाही. तर असं निमित्त माहिती कळणार नाही. कारण तू कुठनं बघायचं पहिल्यापासून. ही बॉक्स कुठनं आणलाय, हे वर्तुळ कुठनं आणलंय, सफेद चिन्ह कुठनं आणलंय, हे बाण कुठनं आणलंय, हे कधी कळलं पाहिजे तुला? तू सुरुवातीला तो बघितलं कन्सेप्ट तर कळन तुला निमित्त कळणार नाही. प्रश्न काय आहे? ए बी सी या 3 बहिणी आहेत.
ए, हे बी आणि हे सी. या 3 बहिणी आहेत. बहिणी म्हणजे काय चिन्ह येणार? वर्तुळ. तिने पण काय तर स्त्री. तिघाला वर्तुळ येणार. मग बहीण असो, भाऊ असो, चिन्ह काय आहे दोघांच्या मध्ये? गुणाकार. त्याच्यानंतर मग डी हा ईचा भाऊ. आता डी नी ई हे कर नाही. मी त्या पुढल्या लिहितो. आणि ई ही बी ची मुलगी. ई कोण आहे? हे बी ची मुलगी. मुलगी म्हणजे आपत्ती असणार. माहिती आहे बाण. कोण? ई नावाची व्यक्ती हे बी ची मुलगी. मुलगी म्हणजे स्त्री असन. ह्याला काय आलं? वर्तुळ. आता पाठीपाशी लाईन बघ. डी हा ह्या ईचा भाऊ आहे. ह्या ईचा भाऊ कोण दाखवायचा आपल्याला? हे डी दाखवायचा. भाऊ म्हणजे पुरुष असेल. भाऊ म्हणल्यावर पुरुष हा आला बॉक्स करणं. भाऊ असो बहीण असो चिन्ह काय येणार? गुणाकार. हे ईचा भाऊ झाला का डी? झाला. त्याच्या पुढे बघा. तर ए व डी चे नाते काय? म्हणजे हे ए हे डी चं नातं कोणाचं आहे? हे डी आणि हे कोण येतं? बहीण भाऊ. ह्यांची बी कोण आहे? आई. आता आईची ही कोण आहे? बहीण. आईची बहीण कोण असेल? मावशी. म्हणजे हे कोण लागते डीची? मावशी. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4. कळलाय प्रश्न हे? हे पेन कळलंय का? तर त्याच्या पुढे बघा.